नमस्कार, मी रोशना कदम रोशनाज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे। आज मी अशी एक रेसिपी तुम्हाला बनवून दाखवणार आहे की हा पारंपरिक पदार्थ आहे आणि त्याला तेल लागत नाही किंवा गॅसची आवश्यकता नाही आहे आणि झटपट होणारा पदार्थ आहे। तुम्ही याचं पीठ बनवून ठेवलं तर ज्यावेळी तुम्ही भाजी नसेल त्यावेळी ही भाजी बनवू शकताय आणि भाकरीसोबत खायला अप्रतिम असा हा पदार्थ लागतो। तर या भाजीचं नाव आहे डांगर। तर अख्ख्या उडदापासून अख्खे उडीद भाजून जात्यावरती भरडून त्याचं पीठ तयार केलं जातं किंवा मिक्सरवरती तुम्ही करू शकता। पण मी जात्यावरती गावी गेल्यानंतर माझ्या आईने पीठ बारीक करून दिलेलं आहे। रवाळ असं पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे। तर त्यासाठी आपण एक कांदा आणि 2 मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत चॉपरच्या साहाय्याने। थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून आणि हे ते पीठ आहे। पाहू शकताय की त्याचं रवाळ टेक्स्चर आहे। रवाळ असं हे पीठ आपल्याला जात्यावरती दळून किंवा तुमच्याकडे मिक्सरवर सुद्धा तुम्ही हे दळून घेतलं तरी चालेल। तर आपण हे पीठ आता बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने हे पीठ आहे। तर त्यामध्ये आपण जे लागणारे मसाले आहेत ते आता एक एक करून यामध्ये टाकून घेणार आहोत। तर यामध्ये प्रथम आपण कोथिंबीर बारीक चिरून घेतली होती ती टाकून घेतलेली आहे आणि कांदा आणि 2 मिरच्या ज्या आपण चिरून घेतल्या होत्या बारीक ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि यामध्ये हळद आपण पाव चमचा टाकलेली आहे आणि पाव चमचा मीठ आपल्याला टाकायचं आहे। त्यानंतर आपण यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून थोडं पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि एकसारखं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये कुठेही गुठळ्या राहता कामा नये। थोडं पाणी करून आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। खूप पातळ आपल्याला हे पीठ बनवायचं नाही आहे। थोडंसं भजीसाठी आपल्याला पीठ बनवतो तशा पद्धतीने आपण बनवून घ्यायचं आहे आणि 5 मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे। 5 मिनटानंतर आपण पाहू शकतो की त्यामध्ये जे पीठ आहे पाणी जे आहे ते ओढून घेतलेलं आहे। पाणी जे आहे ते शोषून घेतलेलं आहे पिठाने रवाळ असल्यामुळे। तर त्यामध्ये आपण थोडं करून परत एकदा पाणी मिक्स करणार आहोत। एक पाव चमचा पाव वाटी आपल्याला परत यामध्ये पाणी टाकायचं आहे। पाव वाटी पाणी आपण टाकून घेत आहोत आणि मिक्स करून परत आपल्याला एकजीव मिक्स करायचं आहे। अशा पद्धतीने परत एकदा मिक्स करून घेतलेलं आहे। आपली डांगर ही भाजी तयार झालेली आहे। रेसिपी कशी वाटली आवडल्यास नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही लाल तिखट वापरून सुद्धा ही भाजी बनवू शकता। भाकरीसोबत खायला अप्रतिम अशी ही भाजी आहे आणि तुम्ही याला काय म्हणता ते कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।